तेव्हा जसं मी सांगितलं की 0 सेल होता. लिटरली आम्ही रात्री एवढे फ्रस्ट्रेट झालो. फ्रस्ट्रेट यासाठी की म्हणजे 3 महिन्यामध्ये आमचं फर्स्ट टाइम असं एवढं सेल डाऊन झाले. वेडिंगचे किंवा हळदी असतात किंवा छोटे मोठे जे पण फंक्शन असतात लाईक हळदी किंवा बर्थडे पार्टी किंवा कोणाचं एंगेजमेंट सेरेमनी, त्यामध्ये जे रील्स वगैरे काढायचं काम असतं, सो ते इन्स्टंट बनवायचे ते काम आम्ही घेतो, म्हणजे मी आणि हिचा भाऊ. सो जर कोण पण इंटरेस्टेड असेल तर नक्की डीएम करा त्यासाठी सुद्धा. परवा बिझनेसने आमची टेस्ट घेतली की पेशन्स कसे ठेवायचे, आणि आज आम्हाला पळवतोय तो की त्या दिवशी तुम्ही बोललात ना की 0 सेल आहे, तर आज फायनली आपला जो झालं, पुणे झालं, बऱ्याच ठिकाणावरून जेव्हा जेव्हा कस्टमर्स आले त्यांची हीच आस्किंग झाली की आमच्या इथे तुमचं आउटलेट चालू करा. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 35 35 दिवस डेली ब्लॉग्स. आणि कालचा दिवस जसा आपला होता सुट्टीचा दिवस होता, बट आपण जसं प्रमोशन केलं त्या एका प्रोडक्टचं. आय होप तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल, प्रोडक्ट्स आवडले असतील आणि नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि आजच्या दिवसाच्या बद्दल स्टार्ट सांगायचं झालं तर बाहेर जोरदार पाऊस चालू आहे. आम्ही जसे आलो घरातनं निघालो शांत होतं, अर्ध्यावरून आलो आम्हाला पूर्ण भिजवून टाकलं. आणि आता सेटअप चालू केलाय. सेटअप चालू गेल्या पहिला आपल्याला ऑर्डर आली आहे 2 तंदुरी मॅगी आणि किटकॅट कोल्ड कॉफीची. सुंदर असा स्टार्ट झालाय तंदुरी मॅगीने. सो आय होप आजचा दिवस लास्टच्या ट्यूजडे सारखा नाही जाणार 0 सेल मधला, काही ना काही चांगलंच होईल. आणि आज उद्या परवा आपला शॉप चालूच आहे, फक्त थोडा टायमिंग पुढे मागे 15 ऑगस्टला असू शकतो. जे पण असेल आम्ही अपडेट करूच नक्की, बट नक्की या. संध्याकाळी तर सगळे दिवस चालूच आहे. डायरेक्ट वेनसडेला आता बंद असेल मधला कुठलाही दिवस जसं लास्ट सॅटर्डेला होतं तसं नाही आहे. सो नक्की. आणि आता पुढचा दिवस बघूया आपला आता कसा जातोय, काय जातोय आणि आपण काय अचिव्हमेंट करतोय, काय नवीन करतोय, कांड होत आहेत की चांगलं होतंय. जे पण असेल ब्लॉगमध्ये तर नक्कीच पाहायला भेटेल. आता बाकीची तयारी करतो. ड्रेसची सुट्टीवर आहे, तो सकाळची धावपळ झाली आमची. तिने एंड मुवमेंटला सकाळी तिने सांगितलं की मला बरं नाही वाटत आहे. आम्हाला थोडी आमची ऑफिसची फिलिंग आली की ऑफिसच्या टायमाला जसे सगळे सोडून द्यायचे की बरं नाही येते असं तसं. तर आता डोंट नो तिला बरं नाही, तिने सकाळी सांगितलं. सो आम्ही म्हटलं ठीक आहे, हिला मी कॉल केला की आपल्याला थोडं लवकर जावं लागेल. बट 9-9:30चा आमचा अलार्म असतो, तेव्हा 9-9:30चा सॉरी नसतो, 8:30चा अलार्म असतो. आणि 8:30-8:45ला आम्ही तिचा मेसेज आणि कॉल बघितला की मला नाही जमणार, बरं नाही वाटत आहे. मग आमचं झाला सकाळी तिला परत कॉल केला, इथं पण हिने कॉल उचलला नाही. मग नंतर हिने कॉल बॅक केला, मग दोघं पण रेडी झालो आणि आता आलोय. सो बघू आता संध्याकाळी तिला यायला जमत आहे की नाही जमत आहे. जे पण असेल ब्लॉगमध्ये तर नक्कीच बघाल तुम्ही. आता ना 2:30 वाजले आणि आम्ही दोघं पण आता शॉपमध्येच आहे. प्रणाली बघू शकता तिकडे व्हेजिटेबल्स वगैरे कट करते. आता आज दृष्टी नव्हती, सो सकाळपासून जी पण दृष्टीची काही कामं असतात ती पण आमच्यावर आली. आणि जर आधी माहिती असतं की ती आज नाही येणार आहे, तो आम्ही पण थोडं लवकर यायचं प्लॅनिंग केलं असतं. आता सडनली सकाळी उठल्यावरती समजलं की ती येणार नाहीये आणि ती आधीच कॉल वगैरे करत होती. तर आमचा दोघांचा पण आम्ही अलार्म लावून ठेवलेला त्या टायमाला झोपतो. आणि एक मोबाईल मी माझा जो पर्सनल मोबाईल आहे त्याच्यावरती माझा अलार्म असतो. जो शॉपचा मोबाईल आहे तो आम्ही साईडला ठेवतो, कारण का रात्री डेली स्क्रिप्टचं असतं किंवा एडिटिंग असते, डिस्कशन असतं, त्याच्यामध्ये डिले होतो. आणि आपलं रिझनच ते होतं की त्यामुळे आपण एक पर्सन फुल टाइम ठेवायचं, म्हणजे सकाळी पण ठेवायचं आम्ही विचार केलेला. बट असा सीन झाला की आता तिने सुट्टी घेतली तर आमची धावपळ झाली. आणि आल्या आल्या धावपळीचं बोलतात ना आपल्याला एक फळ भेटतं, किंवा परवाचा दिवस आपला वीक एंडचा दिवस ट्यूजडेचा, तेव्हा जसं मी सांगितलं की 0 सेल होता. लिटरली आम्ही रात्री एवढे फ्रस्ट्रेट झालो. फ्रस्ट्रेट यासाठी की म्हणजे 3 महिन्यामध्ये आमचा फर्स्ट टाइम असं एवढं सेल डाऊन झालेला. आम्ही पण विचार करतो की आज का नाही आले कस्टमर, कसा झाला. प्रत्येकाला येतात, म्हणजे रोज चांगला कमवणारा सुद्धा कधी ना कधी जसा हा दिवस येतो ना, सगळे करतात, पण डोक्यामध्ये खूप गोष्टी चालू होतात की मग आपण एक काम करूया का, असा ऑफर ठेवूया का, किंवा अजून काय ऍड करा, असं बऱ्याच गोष्टी चालू होतात. बट तो दिवस आपल्याला प्रॉपर, म्हणजे बोलतात ना की काही झालं तरी पण जास्त नेगेटिव्ह थॉट घेऊन लगेच डिसिजन घ्यायचा नसतो. पेशन्स ठेवायचे, पुढच्या दिवसाची वाट बघायची. आजचा दिवस सकाळी जसे शॉपवर पोहोचलो तसं लगेच तंदुरी मॅगीची ऑर्डर आली आणि त्याच्यासोबतच आला आपल्याला किटकॅट कोल्ड कॉफीची ऑर्डर. जसं आम्ही दोघांनी पण शटर ओपन केला लगेच आमचा, आणि तो कस्टमर आमचा खास येतो, तो तंदुरी मॅगीसाठीच येतो. आणि तो आज आला सकाळी, डायरेक्ट तो स्कूलवर ना आला, त्यांनी मॅगी घेतली आणि मग तो गेला.
त्याच्यानंतर लगेच जे ऑर्डर चालू झाले ते आता आम्ही चीज मॅगीची लास्टची ऑर्डर दिली आणि शटर खाली केलेला ते पण चीज मॅगी वगैरे ते आहेत, डॉक्टर आहेत ते स्वतः, ते पण इकडे या साईडला आले की लगेच मॅगी घेतात आमच्याकडनं आणि ते मोस्ट ऑफ 1:45 वगैरे येतात. सो त्यांची ऑर्डर आम्ही बनवून दिली. आणि याच्या आधी जे मुवमेंट्स झाले ते अनएक्सपेक्टेड होते. एक कस्टमर लिटरली वाशीवरनं आलेला ना, ती लेडी वाशीवरनं आलेली, ती आमचे व्हिडिओज बरेच दिवस बघत होती. तर तिचं एकदम प्लॅनिंग झालेलं की मला यायचंच आहे. सो आज ती खास तिकडे आली आणि तिची इकडे कुठेतरी बहीण राहते, त्याच्याकडे ती पार्सल पण घेऊन गेली आणि आता ती बोलली मी संध्याकाळी परत येईन. तिने आमच्यासाठी रोज आणले दोघांसाठी एक एक. तर तो एक मुवमेंट होता. कळलं नाही, एवढं तर भरोसा आहे ना, आपण शॉर्ट याच्यामध्ये तर टाकूच. तर रात्री पण तुम्हाला दाखव. सो एक ते मुवमेंट होता. आता ती काय बोलली, कसं बोलली ते पण तुम्हाला रात्री आम्ही एक्सप्लेन करू. त्याचसोबत नंतर एक कस्टमर आले, ते भिवंडीवरनं आले. आता असं नाही की डायरेक्ट इथेच आले, भिवंडीवरनं त्यांचं घाटकोपरला काम होतं, तर ते नवऱ्याला त्यांनी त्या ताईंनी सांगितलं आणि त्यांच्या सासूबाईंना की आपण इकडे जाऊया. सो ते भांडुपला उतरले भिवंडीवरनं तिकडे जाताना आणि इकडे आले पहिला शॉपवरती. सर्व खाल्लं वगैरे, खूप आवडलं त्यांना. त्यांचे मुलं तर एवढं ती सांगत होती ताई की एवढे ते एक्साइटेड होऊन खात होते, त्यांना एवढी टेस्ट आवडली. त्यांनी तंदूर मॅगी, टीपी स्पेशल ठेचा मॅगी आणि त्याचसोबत आपला पिंक सॉस घेतलेला, हॉट चॉकलेट विथ डीप ब्राउनी, किटकॅट, ओरिओ. सो हे सगळे मुवमेंट्स. त्याचसोबत बरेच दिवस कॉलेजचे स्टुडंट्स नव्हते, ते सुद्धा आज आले. सो बोलतात ना, एक दिवस जर काय प्रॉब्लेम झाला, सेल डाऊन असेल, पेशन्स ठेवा, दुसरा दिवस नक्कीच तुम्हाला चांगला देईल. त्याचसोबत आपला वेनसडेचा पण दिवस फॅमिली सोबत जसं स्पेंड करायचं होतं आम्ही केला आणि त्या दिवसाचा आपण ब्लॉग नाही टाकलाय, म्हणजे प्रमोशनल व्हिडिओ होता. सो आम्हाला त्याच्यावर जास्त फोकस करायचा होता की कोण आपल्यावर ट्रस्ट ठेवून त्यांचा ब्रँड बोलू शकतो आपण, ते प्रमोट करायला लावतात. सो आपलं पण काम आहे त्याच्यासाठी बेस्ट देणं. सो आम्हाला जेवढं बेस्ट देता आलं आम्ही व्हिडिओमध्ये दिलं आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तो सुद्धा, कारण का प्रॉपर इन डिटेल आम्ही दिलेले व्हिडिओज वगैरे जेवढे आम्हाला पॉसिबल झाले आम्ही काढलेत. आम्ही काय प्रोफेशनल असे फोटोग्राफर व्हिडिओग्राफर नाही आहेत, बट आमच्याकडनं जेवढं बेस्ट झालं. प्रणालीचा जो भाऊ आहे तो बेसिकली त्याला चांगलं जमतं व्हिडिओज वगैरे काढायला, असे सिनेमॅटिक्स वगैरे. सो त्याला पण घेऊन गेलेलो, त्यांनी पण काढले. आणि त्याचसोबत आम्ही म्हणजे आता जस्ट हे बोलता बोलता आठवलं की आम्ही वेडिंगचे किंवा हळदी असतात किंवा छोटे मोठे जे पण फंक्शन असतात, लाईक हळदी किंवा बर्थडे पार्टी किंवा कोणाचं एंगेजमेंट सेरेमनी, त्यामध्ये जे रील्स वगैरे काढायचं काम असतं, म्हणजे शूट्स तर मोठ्या मोठ्या होतात, बट इन्स्टंट त्यांना एका दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये अशी रील्स, आता जसं ट्रेंडिंग आहेत, बरेच जणांचे रील्स वगैरे टाकले जातात. सो ते इन्स्टंट बनवायचे ते काम आम्ही घेतो, म्हणजे मी आणि हिचं भाऊ. सो जर कोण पण इंटरेस्टेड असेल तर नक्की डीएम करा, त्यासाठी सुद्धा मला कॉन्टॅक्ट करा. मी नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवतो. आता लक्षात आलं, मला बरेच दिवस झाले सांगायचं होतं की आम्ही छोटे मोठे कामं पण घेतो, बट त्यासाठी तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि लवकरच त्या रिलेटेड सेपरेट व्हिडिओ पण टाकणार आहे. सो तेव्हा तर तुम्हाला नक्कीच कळेल. सो असा एक दुपारचा दिवस होता. सो एक होप देऊन गेलाय की अजून चांगलं होईल. सो लेट सी आता संध्याकाळी कशी जाते, काय जाते बघूया आपण. भेटू आता संध्याकाळी. 5:30 वाजलेत, आम्ही आता परत शॉपवर चाललोय आणि सीन बघा. याच्या आधी पण आम्ही दोघांनी सॅटर्डेचा क्राऊड पण दोघांनीच मॅनेज केलाय. पण आता कसं होतं, जेव्हा आपण कोण एम्प्लॉय वगैरे ठेवतो ना, तेव्हा आपण कामं वाटतो की बाबा हे त्याची काम आहे आणि आपण दुसरं प्लॅन्स करतो. तसं त्यासाठीच म्हणून आम्ही एम्प्लॉय ठेवलेला. बट आज असं झालं की तिने अचानक सकाळी सांगितलं, माझी एडिटिंग बाकी होती, दुपारी ठेचा वगैरे बनवायचा होता, बाकीची कामं होती. तर सगळी आमच्या दोघांची धावपळ झाली. आम्हाला शॉपमधनच निघायला 3:15 काहीतरी झाले, 3, 3:15. घरी पोहोचलो जेवायला 4, 4:15. 15-20 मिनिटं मी मग अर्धा तासामध्ये कसं ते आज गडबडीमध्ये जेवता जेवता जो 4 वाजता आपण ब्लॉग एडिट करतो, म्हणजे जो पोस्ट करतो, तो एडिट करून मग तो 4:30ला पोस्ट केला आणि मग अर्धा तासामध्ये मी पहिल्यांदा फुल व्हिडिओ एडिट केला आणि आता जातोय शॉपवर. यस आजा जल्दी आ. आणि आता आम्हाला कस्टमरचे 2 कॉल येऊन गेलेत की आम्ही आलोय करून. सो फटाफट आता पोहोचतोय, बघू आता कसं पुढे सीन होतोय आपला. परवा बिझनेसने आमची टेस्ट घेतली की पेशन्स कसे ठेवायचे आणि आज आम्हाला पळवतोय तो की त्या दिवशी तुम्ही बोललात ना की 0 सेल आहे, तर आज सेल देतो आणि तुम्ही दोघं पळापळी करा. लिटरली आम्ही दोघं आता जसे आलोय, मी बघा वेजी मॅगी, डबल मसाला 2, मंचाव मॅगी आणि आता तिकडे हे चालू करणार आहे व्हाईट सॉस पास्ता. त्याच्या आधी पॅन क्लिअर करतोय. सो हे असे पूर्ण 4 इंडक्शन भरलेत आणि मी आता कॉफी बनवायला घेतोय. प्रणाली कसं वाटतंय तुला?
आल्या फुल धावपळ झाली दोघांची. मजा येते, असंच पाहिजे. सो दोघांसाठी हा चॅलेंज जर रस झाला तर दोघं कसे मॅनेज करू, काय करू, लेट्स सी. 10 वाजून गेलेत, शॉप क्लोजिंगचा टाइम झाला. जस्ट शटर वगैरे खाली घेतला आणि लास्ट ऑर्डर आपली आजची होती तंदूर पास्ता आणि व्हाईट सॉस पास्ता. बद्दल आपण सांगूच, आता तुम्हाला दाखवतोय आमची क्लिनिंग कशी असते. तर हे सर्व आपले दोन्ही पण पास्ताचे हे आहेत, पॅन आहेत. त्यांना हीट करून जे पण त्याच्यावरती पास्ताचं कसं चिकट होतं पूर्ण बनवून फुल डे, तर ते पहिलं साफ करावं लागतं. आज दृष्टी नाही आहे, सो आम्ही दोघंच आहे. आता हे झालं की मग पूर्ण सगळे इंडक्शन क्लीन करायचे, त्याच्यानंतरला पूर्ण काउंटर क्लीन करायचा हा विषय असतो. लाईट पडल्या, काउंटर क्लीन करायचं आणि त्याच्यानंतरला सॉरी त्याच्या सोबतच प्रणाली आज प्रणाली आहे तिकडे, ती भांडी वगैरे धुते. आणि आज एवढ्याच पॅचमध्ये सगळं करावं लागतं, त्याच्यामध्ये आपलं बाकीची कामं पण असतात. बाहेरचं आता मी सर्व करून घेतलं आहे, म्हणजे जे पण आपलं छत्री काढायचं होतं, टेबल वगैरे क्लिअर करायचे होते, फक्त आता कचरा काढायचा राहिलाय, तो झाला की मग आपण व्हिडिओ एंड करू. आणि आज जे 2-3 किस्से झाले त्याच्याबद्दल सांगू, कसं वाटलं, काय फिलिंग्स होत्या, काय भेटलं, काय नवीन शिकायला भेटलं, सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत नक्की शेअर करू. सो यानंतर ही व्हिडिओ नक्की बघा. फायनली आपला जो आमच्या जो वीकची स्टार्टिंग होती ती झालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने झाली. वीकचा जो एंड होता तोच म्हणजे ट्यूजडे, तेव्हा खूप सेल डाऊन होता. आज बऱ्यापैकी कस्टमर्स आलेले, बऱ्यापैकी म्हणजे मोठा असा सेल वगैरे बोलू नाही शकत, बट ॲज कम्पेअर आपला वीक ऑफ वीकेंड ट्यूजडेच्या याने आज खूप चांगलं मुवमेंट झाले, सर्व गोष्टी झाल्या. आणि आम्ही आज दोघंच होतो, सो थोडं टेन्शन होतं की काय होतं की 3 जण असेल तर बरं पडतं, एक जण कॉफीला असेल, एक कस्टमरशी बोलत असतो, म्हणजे मी किंवा प्रणाली कोण पण, आणि 2 जण इंडक्शन वरती, एक जण तिकडे, असे 3 जण आणि पप्पा काउंटरवर असले तर थोडं बरं पडतं की समजा एंड मुवमेंटला काही संपलं वगैरे तर लगेच जाऊन घेऊन येऊ शकतो. बट याच्याहून मोठे मोठे जे क्राऊड होते, जे पण क्राऊड येते, याच्या आधी जो पण सॅटर्डे वगैरेचा जो मोठा क्राऊड असतो तो आम्ही दोघांनी पण मॅनेज केलाय, फक्त दोघांमध्येच केलाय. पप्पा काउंटरवर असून आम्ही दोघांनीच आतमध्ये सगळं केलेलं आहे. सो एक्सपिरियन्स तेवढा आहे आणि तेवढी ताकद पण आहे करायची. बट काय होतं की अशा मुवमेंटला जेव्हा आपण कोण एम्प्लॉय ठेवतो किंवा काय ठेवतो, त्या टायमाला आपण आपली कामं डिवाइड केलेली असतात, आपली काहीतरी प्लॅनिंग्स असतात, आणि एंड मुवमेंटला जेव्हा ते नाही येत तेव्हा सगळं आपल्यावरती येतं आणि करायला प्रॉब्लेम नसतो. बट असं होतं की पूर्ण शेड्यूल चुकतो. आता आम्ही काय ठरवलेलं, सकाळी येऊन पहिला सगळं सॉस वगैरे बनवायचा, ठेचा बनवायचा. दोन्हीला पण आम्हाला मग 2 नंतर टाइम द्यावा लागला, कारण का मग कोणच नव्हतं. पास्ता बॉईल करायचा राहिलेला तो केला, आल्याला ऑर्डर सुरू झाले. परत बाकीच्या 1 दिवसानंतरला काय होतं की जेव्हा पण सुट्टी असते दुसऱ्या दिवशी स्टॉक पण परत एकदा बघावा लागतो. सो त्या ह्याच्यामध्ये सगळा टाइम गेला आम्हाला. लिटरली 3-3:30 वाजले. मग घरी गेलो 4 वाजता, जेवलो, मग परत शॉपवर आलो 5:30 वाजले. सो या सगळ्यामुळे थोडा गोंधळ होतो. शेड्यूल बनवलेला असतो तो शेड्यूल पूर्ण चुकला, प्लॅनिंग सगळे फ्लॉप झाले. बट एक चांगलं असं झालं की सकाळची पहिली आल्याला ऑर्डर झाली. एक आम्हाला बरं वाटलं की चल बाबा आलोय, आणि ते आधीपासूनची सवय की आल्याला कस्टमर्स असतात, ऑर्डर्स असतात, सो ते एक बरं झालं. त्याच्यानंतरला सडनली भिवंडीवरनं आपल्याकडे कस्टमर्स आले. अनएक्सपेक्टेड यासाठी होतं की त्यांचं प्लॅनिंग होतं ऍक्च्युली घाटकोपरला काही रिझनमुळे जायचं. त्यांनी त्यांच्या नवऱ्याला सांगून, त्यांच्या सासूला म्हणून त्यांनी उतरवलं, भांडुपला उतरले आणि ते आपल्या शॉपवर आले. आणि त्यांना बरं वाटलं खाऊन, की जे पण प्रोडक्ट त्यांनी ट्राय केले, मॅगी वगैरे सर्व त्यांना आवडलं. जाताना त्यांची मुलं पण आम्हाला बाय बाय करून जरा मस्त हसत खेळत गेली, हेचा एक आनंद झाला. त्याचसोबत एक मुलगी आलेली, ती खास वाशीवरनं आपल्याकडे आज व्हिजिट करायला आलेली. तिच्या खूप टायमापासूनची इच्छा होती. तर फायनली आज ती आली. तिने मंचाव मॅगी घेतली, हॉट चॉकलेट विथ डीप ब्राउनी घेतली. लिटरली तिने आमचं एक रील्स पण रील्स म्हणजे तिनेच तिची एक फनी रील टाकली. हल्ली येतं ना आपण स्टोन पेपर सीझर खेळतो, असं तिच्या बहिणीसोबत खेळतानाचा तिने आमची मॅगी आणि हॉट चॉकलेट विथ डीप ब्राउनी वगैरे ठेवलेलं, टॅग सुद्धा केलं. इव्हन तिने आम्हाला गुगल रिव्ह्यू सुद्धा दिलाय. मी इकडे स्क्रीनवरती टाकतो तो गुगल रिव्ह्यू जो पण तिने दिलाय तो तुम्ही बघू शकता. त्याच सोबत तिने बोलतात ना की ती आली आहे तर तिला असं बरं वाटलं की आपण ज्यांना एवढे दिवस रील्स मध्ये बघतोय तर तिला भेटून जरा चांगलं वाटलं. सो आमच्यासाठी खास तिने हे 2 रोज घेऊन आली. माझ्या हातात दिल्यावर मी एकदम असा कावरावरा झालं की म्हणजे डायरेक्ट ती बोलली हे घ्या तुमच्यासाठी. मी म्हटलं हा काय.
व्हिडिओज आवडतात वगैरे. सो म्हटलं ठीक आहे. मग नंतरला मी बोललो की काम करा, मी व्हिडिओ काढतो, प्रणालीला पण तुम्ही द्या. म्हणजे प्रणालीला देतानाचा मला क्लिप हवी. सो तिने मग परत दिलं आणि मग चांगला एक रिव्ह्यू सुद्धा दिला. तो रिव्ह्यू माझ्या शॉर्ट रील मध्ये तुम्ही बघितलाच असेल, ज्यामध्ये तिने सांगितलंय की तिला फूड आवडलं. तिने आस्किंग केली की आमच्या इथे सुद्धा चालू करा. आणि मी बऱ्याच वेळा झाले, जे कस्टमर खूप जास्त लांबून आलेत, लाईक पनवेल, घनसोली, त्याच्यानंतर हे वाशी झालं, पुणे झालं, बऱ्याच ठिकाणावरून जेव्हा जेव्हा कस्टमर्स आले त्यांची हीच आस्किंग झाली की आमच्या इथे तुमचं आउटलेट चालू करा. आता आमच्या आधीच बऱ्याच जणांनी आमच्यासारखं सेम त्यांच्या तिकडे कुठे कुठे चालू केलंय. बट त्यांचं असं म्हणणं आहे की तुमची टेस्ट आहे ती, तुमची जी क्वालिटी आहे, तुमचं जे बोलणं आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्या रिलेट करतात. त्याच्यामुळे येतो. पुण्याचा एक आमचा कस्टमर आहे, तो बोलतो ना की मला एकदम फ्रेंड सारखा असा मेसेज वगैरे असतात, सर्व कन्व्हर्सेशन आपलं तसं चांगल्यापैकी झालंय, त्यामुळे तो बॉन्ड असतो. असं नाही आहे की कोण फक्त मॅगी खायला म्हणून येतोय. प्रत्येक जण एक आपल्या चांगल्या त्यांच्याशी बॉन्ड झालाय, आपले रोज ते व्हिडिओज बघतात, ते एक रिझन आहे. त्या रिझनमुळे एवढी ट्रॅव्हल करून येतात. नाही तर मॅगी वगैरे सगळीकडे भेटेल, बट कुठली तरी एक युनिक टेस्ट असते. त्या युनिक टेस्टसाठी आणि इकडच्या माणसासाठी, इकडेचं जे कन्व्हर्सेशन त्यांच्यासोबत आहे त्याच्यासाठी ते येतात. आणि आमचं पण जेव्हा पण पुढे प्लॅनिंग असेल फ्रँचायझीसाठी किंवा शाखा काढायच्या असतील, 1-2-3 शॉप करायचे असतील, तर ही गोष्ट आम्ही काळजी घेऊ की जे या शॉपवरती येऊन तुम्हाला कन्व्हर्सेशन भेटतंय, बोलणं भेटतंय, ते तिकडे पण तुम्हाला भेटावं, याची आम्ही पूर्णपणे याची आम्ही काळजी घेऊ. सो असा एक दिवस होता. आणि इव्हनिंगला पण खूप चांगल्या पद्धतीने आज सपोर्ट भेटला कस्टमरचा. मेन म्हणजे आज पाऊस वगैरे पण होता मध्ये मध्ये चालू, बट कोल्ड कॉफीचा सेल खूप चांगला होता. म्हणजे ऍज कम्पेअर टू अदर डेज, जेव्हापासून पाऊस सुरू झाला, हॉट चॉकलेट लॉन्च केल्यापासून हॉट चॉकलेट वरती सगळे अटकले. पण आज कोल्ड कॉफी जी आपली डे 1 पासूनची बेस्ट सेलर आहे, तिच्यासाठी कस्टमर्स आजही तेव्हाचे कस्टमर येतात. डे 1 ला जो कोल्ड कॉफी पिऊन गेलाय, तो आज पण जर त्याला कधी कोल्ड कॉफी प्यायचं मन झालं, तर ठाणे मुलुंडसारख्या एरियामध्ये राहणारी मुलं जी आधी पिऊन गेलेत, त्यांना कधी कोल्ड कॉफी प्यायचं मन झालं तर ते आपल्याकडे येतात. म्हणजे ही एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे की तो मुवमेंट किंवा ती क्वालिटी आपण दिली त्या रिझनमुळे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या बिल्डिंगच्या खाली भेटते, येताना भेटते, बट बोलतात की तुमची कॉफी टेस्ट जे प्रॉपर जास्त थिक वगैरे नाहीये. बाकी ठिकाणी जसं ऍड करतात थिकनेस साठी, तसं तुम्ही काहीच करत नाहीये. तुम्ही बेसिक जसं बोलतात ना, कॉफीचा फ्लेवर, नो ओव्हर थिकनेस आणि सगळ्या गोष्टी परफेक्टली आहेत. शुगर बिगर सगळं आवडतं सर्वांना. बरेच लोक येतात आणि सांगतात शुगर आमची लेस ठेवा. आम्ही समोरून सांगतो की जे आमचा प्रोडक्ट आहे सेम टेस्ट करा, जर नाही आवडली तर तुम्हाला अजून स्ट्रॉंग बनवून देऊ. पण ज्यांना दिलंय त्यांना कधीच कोणाकडनं असायला आले नाही की नाही अजून आम्हाला थोडं हे करा. प्रत्येकाने सांगितलं परफेक्ट आहे. सो हा एक कोल्ड कॉफीचा आम्हाला भेटलेला, बोलतात ना की आमचा गेम चेंजर ऍक्च्युली कोल्ड कॉफी आहे. आधीपासून मॅगी नाव ठेवायचं रिझन वेगळं होतं. ऑलरेडी मी तुम्हाला आमच्या मेन जेव्हा आम्ही चालू केलेलं त्याच्याबद्दल मी सांगितलंय. बट कॉफी आपला बेस्ट प्रोडक्ट होता. सो अपकमिंग कॉफी फ्लेवर्स पण खूप सारे आम्ही आणायचा प्रयत्न करूच. जे युनिक्स असतील, जे मोठमोठ्या कॅफेज मध्ये भेटतात, जसं सगळ्यांना हॉट चॉकलेट मोठ्या कॅफेमध्ये जी टेस्ट होती ती आपण या स्मॉल आउटलेटमध्ये तुम्हाला दिली, तर तसंच सेम जे कोल्ड कॉफी, जे कॉफीचे वेगवेगळे युनिक्स काहीतरी असणार, ते आम्ही बघू हळूहळू. त्याच्यावरती आम्ही स्टडी करतोय, शिकत राहणार. आम्ही पण कुठून शिकून असे आलो नाहीये, बट ट्रायल करत राहतो, एक्सपेरिमेंट करत राहतो आणि जो सक्सेस होतो तो आपण लॉन्च करतो. हळूहळू आपण केलंय. किटकॅट केलं, ओरिओ केलं. त्याचं आम्ही कुठे ट्राय पण केलं नव्हतं कोल्ड कॉफी मध्ये किटकॅट बिटकॅट. हे आमच्या डोक्यात आलं, बोललो मिल्कशेक पेक्षा हे करू, तर केलं आणि ते सक्सेस झालं. सो असा एक दिवस होता. हे सगळे स्पेशल मोमेंट्स होते आणि ते खूप चांगल्या पद्धतीने झालेत. आता उद्या फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे 3 दिवस इम्पॉर्टंट. त्यातले 3 दिवस कधी सॅटर्डे संडे तर एकदम डेंजर असतात. आणि त्याहून यावेळी असं आहे की सॅटर्डे संडेला माझे मम्मी पप्पा वगैरे सगळे बाहेर जातात. त्याच्यामुळे अजून पप्पा नाही तर मला अजून टेन्शन आहे की ते असतील काउंटरवर टेन्शन नसतं, पण आता पप्पा नाही येत काउंटरवर. सो ते एक आम्हाला बघत राहायचंय की काय प्रॉब्लेम होईल नाही होईल. त्याच्यामध्ये पण जर दृष्टीने अजून एकदा सुट्टी मारली तर मग झालं. तिला सांगणार आहे आम्ही म्हणजे कसं ऍज अ एम्प्लॉय मला तिला ऍज अ ओनर मला तिला सांगावं लागेल की जी एम्प्लॉय आहे त्याचे काय रूल्स असतात, काय असतात. अजून ती जरा नवीन आहे या सगळ्या लाईन मध्ये, त्यामुळे तिला तेवढं फ्रेशर आहे. सो तिला तेवढं अजून म्हणजे बोलतात ना की जास्त फोर्स करून नाही येस वगैरे तर आम्हाला नाही जमणार. आम्ही सुद्धा जॉब केले, सगळं केलंय. सो समजू शकतो सगळ्या गोष्टी. बट जेवढं आमच्याकडनं बेस्ट होईल, जे आम्हाला बेस्ट करता येईल ते आपण करू.
आणि आता बघू सॅटर्डे संडे कसं जातो. आणि यावेळी काही ऑफर्स वगैरे नाहीये, सो प्लीज DM करू नका, मेसेज करू नका काय ऑफर आहे काहीच नाहीये. ऑफर्स ठेवली तर आमचीच वाट लागते आणि कोण समजूनच घेत नाही. आम्ही ऑफर ठेवतो यासाठी की एन्जॉय करावा, पण सगळेजण एकदम घाईमध्ये असतात, सगळ्यांना ऑफर लगेच नंतर फटकन फूड पण हवं असतं. सो त्यामुळे आम्ही कॅन्सल केले ऑफर्स ठेवायचं. बट ठेवली तरी जसं मी लास्ट टाइम पण सांगितलं, आपण मॉर्निंगच्या टायमाला ठेवू आणि करू चांगलं काय ना काय अजून चेंजेस वगैरे. सो आय होप आजचा दिवस सुद्धा तुम्हाला आवडला असेल, काही ना काहीतरी समजलं असेल, आवडलं असेल. कस्टमर्सशी बोलणं, त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करणं हे किती इम्पॉर्टंट आहे हे पण तुम्हाला समजलं असेल. आमच्याकडनं पण कधी ना कधी मिस्टेक्स झाल्या त्या बाबतीत, त्यातूनच आम्ही शिकलोय. तुम्ही पण जर बिझनेस चालू केलाय किंवा करायचा विचार करताय तर या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्या शिकून घ्या, त्याची सवय लावा आणि त्या करा. नक्कीच बिझनेस मध्ये ग्रो करायला हेल्प होईल. आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.